जय शिवराय मित्रांनो, सध्या राम मंदिर चोरीचा मुद्दा देशभर गाजत आहे आणि त्यामध्ये शंकराचार्याचं तर म्हणणं असं आहे की हे सध्या राम मंदिरच नाही, तर हे फक्त भाजप आणि RSSचं कार्यालय आहे आणि जोपर्यंत हे राम मंदिर होणार नाही तोपर्यंत तिथं दर्शनाला सुद्धा जाणार नाही. आता मला एक म्हणायचं आहे की देवाचं मंदिर म्हटल्यावर तिथं चोऱ्या होत्यात, तिथं पुजारी गफले करतात. आता नुसत्या राम मंदिराचंच नाही, अशा घटना ह्या बऱ्याच मंदिरांना घडल्यात. कुठं दाबण्यात आल्या, कुठं उघड्या झाल्या, कुठं तपास चालू आहे, असे बरेच प्रकरण आहेत. पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक आहे की जे सर्वसामान्य भाविक भक्त त्या देवाच्या दर्शनासाठी जातात, देव त्याच्यावरच खूप होतो. मात्र हे जे चोऱ्या करणार आहेत, हे पुजारी गफले करतात, तिथं आलेल्या भक्तांना दमदाटी करतात, भक्तांसोबत वागणूक त्या मंदिरात चांगली मिळत नाही. तुमचे बरेच कुठलेही अनुभव असतील, मी कोणत्या मंदिराचे नाव घेत नाही, माझे सुद्धा तसे अनुभव आहेत की त्या मंदिर परिसरातले जे लोक असतील, तिथं थांबणारे पुजारी असतील का त्या मंदिरातले कर्मचारी असतील, हे कधीच त्या भक्ताबरोबर व्यवस्थित वागत नाहीत. मग देव त्याच्यावर काऊन कोपत नाही, त्याचे काऊन हातपाय लंगडे करीत नाही? मग हे जाणारे जे भक्त आहेत याच्या मनात जी श्रद्धा आहे, फक्त त्याच्यावरच काऊन देव कोपतो? आणि जे तिथं थांबतेत, ती व्यवस्था सांभाळतेत, तेच असं म्हणजे तळ राखणाराच पाणी प्यायलाय, त्याच्यावर काऊन देव कोपणं? आता या राम मंदिरामध्ये चोरी झाली, तिथं शंकराचार्याचं म्हणणं आहे आता तपास सुरू आहे, ठीक आहे, SIT नेमली, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारनेच ट्रस्ट निर्माण केले, सरकारनंच आता यासाठी SIT नेमलेली आहे, SIT तपास करीत आहे. म्हणजे झालंय असं की तेच चोर आणि तेच पोलीस, तपास काय होणार आहे असा प्रश्नसुद्धा त्या शंकराचार्य महाराजांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं ज्या मंदिरावर भक्तांची एवढी श्रद्धा आहे, राम मंदिर बांधकामासाठी एवढे वर्षे लागलेले आहेत आणि त्या रामावर श्रद्धा असल्यामुळं तिथं जर भक्त दर्शनाला येत असतील, तिथं दान टाकत असतील, आता तर जवळपास बातमीमध्ये असं कळतं आहे की तिथली जी 100% संख्या होती आज 25%वर आलेली आहे. तिथले जे दुकानदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचा विक्री व्यवसायसुद्धा ठप्प झालेला आहे. म्हणजे शेवटी जे लोक येतात का, तर ते श्रीरामांच्या श्रद्धेमुळं त्यांच्या दर्शनासाठी येतात. आणि जर अशा मंदिरांना घटना घडत असतील तर देवानं सुद्धा या पुजाऱ्यावर असेल, या चोरावर असेल, जे चोरी करणारे पुजारी असो किंवा चोर असो, याच्यावर सुद्धा जरा कार्यक्रम दाखवायला पाहिजे. त्याच्याशिवाय हे नीट होणार नाहीत. आणि जर अशा वारंवार घटना घडत राहतील तर मग जे भक्त आहेत यांचासुद्धा देवावरला विश्वास उडेल आणि उद्या अशा मंदिरानं जाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल. आणि जे लोक मंदिर व्यवस्थापन सांभाळतात कुठलेही असतील, तर त्यांनीसुद्धा आलेल्या भक्तांची तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. ना की त्यांना दाब दडपशाही किंवा पैशाची लूट या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. बऱ्याच मंदिरानं भक्तांकडून अशी पूजा, ती पूजा, ही पूजा म्हणून भक्तांची लूटसुद्धा केल्या जाते. जर या गोष्टी घडत राहिल्या तर एक दिवस देवावरला विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. मात्र जे आता राम मंदिराचं चोरी प्रकरण आहे, याचा लवकरात लवकर तपास होऊन सगळ्या भक्तांना याचं नेमकं सत्य काय आहे हे उघड होणं तितकंच गरजेचं आहे. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.